उद्धव ठाकरेंच्या इथे पक्षप्रवेश सुरू आहे. थेट जाऊयात. बीआरएसच्या कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश होतोय आणि निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षामध्ये इनकमिंग आता सुरू झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्ते हे लक्ष्मण पाटलांसोबत पक्षप्रवेश करतात आणि जळगावमध्ये त्यामुळे बीआरएसला मोठा धक्का मानला जातो. हे दृश्य आपण थेट लाईव्ह पाहतो. लक्ष्मण पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला आता इनकमिंग सुद्धा सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. तर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मण पाटील यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि जळगावमध्ये बीआरएसला याचा मोठा धक्का सुद्धा बसलाय. इथे दृश्य आपण पाहतोय लक्ष्मण पाटलांच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होण्याची आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केलेला आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे आणि बीआरएसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत. बीआरएसच्या कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय. ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होतोय. आणि बीआरएसला हा मोठा धक्का मानला जातोय. लक्ष्मण पाटलांच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग अजूनही सुरू आहे आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सुरू आहे. बीआरएसचे हे सगळे शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि निवडणुका आहेत आणि निवडणुका असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग असलेलं पाहायला मिळत आहे. जळगावातील बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय आणि त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुद्धा केलाय. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सुरू आहे आणि नुकतंच या कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. जी दृश्य आपण पाहतोय त्यात बीआरएसचे शेकडो कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि काही वेळातच उद्धव ठाकरे सुद्धा बोलतील, त्यांची भूमिका स्पष्ट करतील, कार्यकर्त्यांना संबोधित करतील. ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. काही थोड्याच वेळामध्ये ठाकरे सुद्धा आता माध्यमांशी संवाद साधतील. इथे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मातोश्रीवरून. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश झालाय. बीआरएसच्या कार्यकर्त्यांचा हा सगळा पक्षप्रवेश आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसच्या लक्ष्मण पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलाय आणि त्यामुळे अर्थातच जळगावमध्ये बीआरएसला मोठा धक्का मानला जातोय. लक्ष्मण पाटलांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केला. उद्धव ठाकरे माध्यमांशी थोड्याच वेळात संवाद साधतील आणि त्यापूर्वीच हे नियोजन आपण पाहतोय. बीआरएसच्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ते आता सध्या बसलेले आहेत. त्यांनी नुकताच पक्षप्रवेश केलेला आहे बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आता बोलतील. बीआरएसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि लक्ष्मण पाटील सुद्धा त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. लक्ष्मण पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केला. इनकमिंग अनेक राजकीय पक्षांचे
पदाधिकारी नेते कार्यकर्ते शिवसेना युती पक्षात प्रवेश करत आहेत, तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत? एकूणच महाराष्ट्र आत्ताच्या केंद्र सरकारबद्दल तीव्र असंतोष सामान्य जनता व्यक्त करताना दिसते. हा असंतोष गेल्या 10 वर्षांतर पहिल्या प्रथम मोठ्या प्रमाणावरती दिसतोय आणि तो उघडपणाने दिसतोय. साहजिकच आहे, जनतेचा असंतोष म्हणजे जनतेच्या भावना आणि शिवसेना नेहमी जनतेच्या भावनांसोबत राहिलेली आहे. आज आपण भारतीय जनता पक्षातून काही पदाधिकारी आलेत, काही वंचित बहुजन आघाडीतनं आलेले आहेत, BRS मधनं आलेले आहेत. असं वेगवेगळ्या पक्षातनं प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी ज्या सरकारला कंटाळलेले आहेत, या सरकारच्या कारभाराला अत्यंत कंटाळून त्रासून त्यांना आता एकमेव आशा राहिलेली आहे, ती म्हणजे आपल्या देशात इंडिया आघाडी, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी. आणि साहजिकच आहे, हे सगळे जळगावचे आहेत. जळगावमध्ये शिवसेना लढते आहे, जिंकते आहे आणि शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा याकरता हे सगळे लोक एका आशेने आणि अपेक्षेने आणि विश्वासाने शिवसेनेत आलेले आहेत. झालं? अरे सॉरी, तुम्हाला सारखा पाय लागतोय. काय होतं, मला असं पाय ठेवायची सवय. हा, जसं महाविकास आघाडीला पाठिंबा वाढतो आहे तसा महायुतीलाही पाठिंबा वाढतोय किंवा काही मित्र जोडले जात आहेत. ते थोडा बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही पक्ष बिनशर्त पाठिंबा देत काही आहेत. मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटक जनता ओळखते. म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे. पण थेट प्रश्न आहे की राज ठाकरेंनी असं म्हटलंय की भारताला कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं माझं मत मी मांडलेलं आहे. एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे. हुकुमशहाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे. एक काळ असं जरूर होता की त्यावेळेला आपल्याला सर्वांना असं वाटत होतं की संमिश्र सरकार नको. पण जर का इतिहास पाहिला तर अटल बिहारी वाजपेयीजीने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलेलं होतं. नरसिंहरावांनी सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलं. मनमोहन सिंगांनी पण चालवलं. आणि तुम्ही जर का एकूण कालखंड पाहिला तर अपवाद सोडला तर बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक पद्धतीने आहे. देश मजबूत पाहिजे पाहिजे, कारण हे आता लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे, पण ते संमिश्र पाहिजे. कणखर नेता पाहिजे, पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे. जो देईल साथ त्यांचा करू घात अशी व्यक्ती आम्हाला नकोय, असा पक्ष आम्हाला नको आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल. कारण आजपर्यंत सगळेजण आपण अनुभव घेत मोठे झालेलो आहोत. संमिश्र सरकारचा अनुभव घेतला आणि 10 वर्ष एक व्यक्ती एक पक्ष, आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेत. सगळ्यांना फोडून घेत आहेत, संपून टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि ही वृत्ती ही घातक आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे. बिनशर्त म्हणजे काय? कुठच्याही अटी शर्तींशिवाय मी त्यांना विचार मी फक्त हात नाही केला, फक्त ते सोडा, ते जाऊ द्या. नाही ऐका, मला मी प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य अजून तरी आहे. आणि अजून तरी मी एवढ्यासाठी की परत एकदा जर का हुकुमशाही सरकार आलं तर पुढच्या निवडणुकीला हेही स्वातंत्र्य राहणार नाही. आज सर्वसामान्य जनतेच्या असंतोषाचा जो मी केला, त्यांना ग्रासलेलं आहे, महागाईने ते त्रासलेले आहेत. जी वचनं मोदी सरकारने, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मी कालच्या माझ्या सभेत म्हटलं की आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नको. या देशाचं सरकार हे भारत सरकार आहे. त्याच्यामुळे एका व्यक्तीचं सरकार हे कदापि आम्ही आणि देशवासीय मान्य करू शकत नाही. इतर जी काही त्यांनी एक आश्वासनं दिली होती 14 पासून 19 साली पण आणि आत्ता पण, त्यातलं कुठलंच तसं पूर्ण नाही झालेलं. जे बेरोजगारांना रोजगार देणार होते, 15 लाख रुपये आणणार होते, शेतकरी जे त्रासलेले आहेत त्यांच्या शेतमालाचा जो भाव होता तो दुप्पट देणार होते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतं. अशा अनेक गोष्टी होत्या की त्यातल्यापैकी एक सुद्धा गोष्ट ही साकार झालेली नाहीये. घराघरात नळातून पाणी देणार होते,
ते काय झालेलं नाहीये. भ्रष्टाचार मुक्त करणार होते तर सगळ्या भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षात घेऊन इतर पक्ष त्यांनी भ्रष्टाचार मुक्त केले. हे एक काम त्यांनी केले. राहुल गांधी भंडाऱ्यात आहेत, दुसरीकडे महायुतीच्या एकत्रित सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा कधी? महाविकास आघाडीचे पण आता सभा सुरू करतोय आम्ही. आणि गेल्या आठवड्यात आमची पत्रकार परिषद झाली. तशी अजून महायुतीची सभा जरी सुरू असल्या तरी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय अजून जाहीर झालेला नाहीये. त्याच्यामुळे नुसत्या युतीच्या सभा घेऊन काय उपयोग नाहीये. फॉर्म्युलाच नाही आणि सभा घेत आहेत, त्याला काय अर्थ नाही. उमेदवारांचा पत्ता नाही आणि युतीच्या सभा घेतात, याला अर्थ नाहीये. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा, जागांची घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार आमच्या एकत्रित सभा पण सुरू होतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रत्येक ठिकाणी आता राहुलजी आहेत, आणखीन कोणी आमचे तिथले नेते सुद्धा आहेत आणि काही जे नेते जाऊ शकत आहेत, जात आहेत. आम्ही सगळीकडे एकत्रितपणाने प्रचार करणार आहोत. सांगलीमध्ये सर्व आलेले नाहीये असं चित्र आहे. तुमच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवार मला तो आता जागा वाटप झालेला आहे. आता प्रत्येकाने आपापला पक्ष आणि आपापल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची आवश्यकता आहे. कारण जागा वाटप झाल्यानंतर साहजिकच आहे, जर आपण मोठं चित्र पाहण्यासाठी एकत्र आलो असू तर तिथल्या कार्यकर्त्यांना त्या पक्षाच्या नेत्यांनी समजवणं गरजेचं आहे. उत्तर मुंबईतून आपल्यासाठी जागा सांगितली गेली होती, परंतु काँग्रेसला तिथून उमेदवार मिळत नाही आहे. घोसाळकर यांना ऑफर दिली गेली काँग्रेसकडून की तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर लढा, तर तुमची काय परवानगी असेल? घोसाळकर येतात का विचारा. नाही, ते म्हणतायत की नाही, असं काही नाही. घोसाळकर एक जुने कट्टर कार्यकर्ते आहेत आणि यांच्या नुसत्या हातामध्येच नाही तर मनामध्ये, हृदयामध्ये शिवसेना आहे. त्याच्यामुळे आघाडीचा एकत्र प्रचार करणं वेगळं आणि पक्षात जाऊन उमेदवारी घेऊन लढणं हे घोसाळकरांकडनं होणं शक्य नाहीये. ठीक आहे. आपल्यातून शिंदे गटात गेले वायकर हे उमेदवार असतील उत्तर पश्चिम, त्याकडे कसं बघताय? अमोल कांतीकर विरुद्ध वायकर, म्हणजे परत शिवसेना विरुद्ध शिवसेना इथे पण रंगणार. मी काल एका गोष्टीचा उल्लेख केला होता की शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना आता मला प्रश्न विचारायचे की एवढी लोक तुम्हाला भाड्याने का घ्यावी लागतात? तुमच्या इंजिनाची चाकं निकळल्यात आणि स्टेपनीवरती तुमचं इंजिन चालतंय का? तुमचे ओरिजिनल जे काय होते ती लोक गेली कुठे? आणि आज सुद्धा माझ्याकडे जे भारतीय जनता पक्षाचे लोक येत आहेत ते का तुम्हाला कंटाळले? का कंटाळले? तर त्याचा विचार त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या पक्षाच्या हितासाठी करावा अशी त्यांना एक विनंती करतो. एकीकडे आणि त्या जुन्या नात्यातून त्यांना सांगतोय की स्वतःचा पहिला चेहरा आरशात बघा आणि तुम्हाला मेकअपची एवढी का गरज लागते त्याचा विचार करा. उद्धव नसते असं म्हणाले आहेत मोदींच्या बाबतीत. तुमची साथ सोडलेली खासदार कीर्तीकरांचं असं मत आहे की संसदेवर जरूर तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करा, पण मित्रपक्षांचाही मान सन्मान ठेवा. अनुभव बरंच काही शिकवतो. चला, जय महाराष्ट्र. प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते आणि बीआरएसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी लक्ष्मण पाटील यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये. आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका सुद्धा केली आहे. आम्हाला भारत सरकार हवंय, मोदी सरकार नको असं सुद्धा वक्तव्य ठाकरे यांनी केलंय. आणि जागा वाटप झालंय, महाविकास आघाडीमधील नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समजून सांगावं असंही त्यांनी म्हटलंय.